श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या ऐतिहासिक मानव अवताराची समाप्ती जरी झाली असेल तरी स्वामींचे अस्तित्व अक्कलकोट तसेच स्वामींच्या वेगवेगळ्या मठामध्ये येणाऱ्या असंख्य स्वामी भक्तांना स्वामीची प्रचिती येते. आपल्या मनात नसले तरीही स्वामी ते कार्य आपल्या हातून करून घेतात. याचीच प्रचिती म्हणजे हम गया नहीं जिंदा है. तर कधी कधी चिंतेत असणाऱ्या भक्तांना स्वामी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांच्या कर्दळी वनामधील तपश्चर्येच्या काळात लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव चुकून त्या वारुळावर बसून वारुळाच्या आत ध्यानस्थ बसलेल्या स्वामींच्या मांडीला लागला. लाकूड तोड्याने स्वामींची क्षमा मागितली. चुकून झाल्याने स्वामींनीही न रागवता त्याला आशीर्वादच दिला व स्वामी तेथून लोक कल्याणासाठी निघाले. प्रथम काशी, नंतर कलकत्त्याच्या काली मातेच्या दर्शनास गेले. नंतर गंगा तटकांती फिरत राहिली. पुढे केदारनाथ, गिरनार पर्वती जाऊन आले. श्री दत्त गुरूंच्या प्रत्येक स्थान फिरून पाहिले. अखेर गोदावरी तटकी आले. पुढे मंगळवेढ्यास इसवी सन 1844 ते 1856 सुमारे 12 वर्षे राहिले. मग गेले पंढरीनाथांच्या भेटीला म्हणजेच विठू माऊलीच्या भेटीला आणि शेवटी 1857 साली अक्कलकोटला आले. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य साधारण 22 वर्ष म्हणजे समाधी काळापर्यंत होते. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य 22 वर्ष म्हणजेच समाधी काळापर्यंत त्यांचे वास्तव्य नेहमी या वटवृक्षाखाली असे. याच वटवृक्षाखाली स्वामींनी आपल्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली. आज ही वडाचे हे झाड स्वामींच्या अस्तित्वाची आणि अगाध शक्तीचे गुणगान गात दिमाखाने उभे आहे. हे घर आहे म्हणजे त्यांचा राहता वाडा आणि तिथे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे जेथे स्वामींनी समाधी घेतली त्या चोळप्पांना स्वामींनी आशीर्वाद दिलेला होता की तुझ्या आणि माझ्या सप्तबंधाचे आपले ऋणानुबंध आहे, तर तुझ्या घरी मी तुझ्या साथीला येथे बसून राहणार आहे. म्हणून इथेही वंश परंपरा चालू आहे. चला पाहूया चोळप्पा महाराज यांचा वाडा कसा आहे. या समाधी मठाच्या बाजूला असलेल्या चोळप्पा महाराजांच्या वाड्यात आपल्याला स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वामींचा अंगरखा, रुद्राक्ष माळ व स्वामींनी दिलेल्या पादुकांचे दर्शन घेता येते. स्वामींच्या आणखी एक भक्त बाळप्पा यांना त्यांनी स्वतंत्र मठ काढायला सांगितले. ते हेच बाळप्पा मठ आणि यालाच गुरु मंदिरही म्हणतात. येथेही मोफत महाप्रसादाची सोय आहे. समर्थ रामदास स्वामींनी 1600 साली ही मारुतीरायांची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली असून मानवरूपी चेहरा असलेला दक्षिणमुखी मारुती आहे. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार शिष्य बाळप्पा महाराजांनी येथे 12 वर्ष तप केला. ते हेच मंदिर. वटवृक्ष मंदिराच्या समोरच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे.
इथे सकाळी 11:45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत व रात्री 8 ते रात्री 11 पर्यंत मोफत महाप्रसादाची सोय केली आहे। नशीबवाल्यांनाच हा महाप्रसाद मिळतो। अन्नछत्र मंडळाच्या आवारातच सुंदर असे बाल उद्यान आहे। हे उद्यान सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत व संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते। सगळीकडे विद्युत रोषणाई केलेली दिसते। पाण्याचे कारंजे तसेच अनेक प्राण्यांची कलाकृती या उद्यानात पाहायला मिळते। जर तुमच्या सोबत लहान मुलं असतील तर आवर्जून भेट द्यावं असं हे ठिकाण। आता पाहू गुरु लीलामृत अध्यायातील प्रसंगचित्र दालन। वारुळातून यतिराज प्रकट झाले सहज, जगताचे कराव्या काज प्रगटले श्री गुरु यतीवर। लाकूड तोड्यास आशीर्वाद गिधलाशे निर्विवाद, गुरु कृपेचा अमृत स्वाद स्वामी कृपे तो लुटत असे। जर तुम्ही गुरु लीलामृत वाचलं असेल तर कळेल की येथे स्वामींच्या जीवनातील अनेक प्रसंग फोटोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। त्याचे संदर्भासहित विश्लेषण दिलेले आहे। राहण्यासाठी ए ब्लॉक आहे आणि तेथे पुढे ई ब्लॉक आहे। 2 ब्लॉक आहेत, म्हणजेच एसी सहित तेथे रूम मिळतात आणि इथे नॉन एसी साठी रूम आहेत आणि इथले चार्जेस एकदम कमी किमतीत आहेत। गरम पाण्याची सोय आहे। सरासरी प्रत्येकी 1 दिवसाचा राहण्याचा फक्त 200 रुपये खर्च येतो। रूम 3 बेडसह एकदम स्वच्छ साफसुथरी मेंटेन केलेली आहे आणि बाथरूम पण स्वच्छ आहे, म्हणजेच घरगुती कुटुंब व्यवस्थित राहतील अशी सुविधा आहे। यात्री निवास आणि यात्री भुवन या दोन्ही इमारती अन्नछत्र मंडळाच्या आवारातच आहेत, म्हणजेच मुख्य वटवृक्ष मंदिरापासून साधारण 5 मिनिटात तुम्ही येथे पोहोचाल। यात्री निवास ही जुनी इमारत असल्याने कुठल्याच रूममध्ये टॉयलेट बाथरूमची सोय नाही। प्रत्येक माळ्यासाठी सार्वजनिक टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।